नमस्कार मंडळी. मंडळी, आपण सुरू केलेली ही राशी व नक्षत्र यांच्या संपूर्ण व सखोल माहितीच्या मालिकेमधला हा चौथा भाग आहे बरं का. म्हणजेच आजच्या भागामध्ये आपण माहिती घेत आहोत राशी चक्रातल्या चौथ्या राशीची, कर्क राशीची. काय बरं आहे या राशीचं गुणवैशिष्ट्य, स्वभाव, कार्यक्षेत्र, आरोग्य, तसेच या राशीमध्ये येणाऱ्या सर्व नक्षत्रांची सुद्धा सखोल माहिती आपण आजच्या या भागात करून घेत आहोत आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. या कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे चंद्र, ज्याची मानवी मनावर सत्ता असते. चंद्र जो मनाचा कारक ग्रह आहे. जलतत्वाची ही कर्क राशी असून राशीचा वर्ण विप्र म्हणजे ब्राह्मण वर्ण आहे व स्त्री स्वभावाची राशी आहे. कर्क राशीमध्ये पुनर्वसू, पुष्य व आश्लेषा ही नक्षत्रे येतात. पुनर्वसू नक्षत्राचे शेवटचे चौथे चरण, पुष्य व आश्लेषा नक्षत्राची सर्व 4 चरण या राशीमध्ये येतात. त्यामुळे स्वभावाने अत्यंत हळवा स्वभाव, दयाळू, करुणामय मनाची भूमिका राहणारी ही कर्क राशी आहे. ब्राह्मण वर्णाची राशी असल्यामुळे सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक कार्याशी स्वतःला जोडू पाहणारी ही राशी आहे. चंद्राच्या अंमलाखाली येत असल्यामुळे यांना अंतर्ज्ञान व अंतर्मनाच्या जाणीवा फार लवकर होतात. यामुळे निसर्गाशी जवळीक साधणं या मंडळींना फार लवकर जमतं. यामुळेच कला, संगीत, कवित्व यांच्यामध्ये उपजतच असतं आणि म्हणून या राशीला कवी मनाची रास असंही म्हणतात. लोकांना मदत करणं, लोकांच्या उत्कर्षासाठी आग्रही राहणं हे त्यांच्या स्वभावामध्ये असतं. अत्यंत हळव्या स्वभावाच्या असल्यामुळे कोणाच्याही वाईट बोलण्याचा, वाईट वागण्याचा यांच्या मनावर मात्र खोल परिणाम होतो, तोही थोडासा वाईटच. सतत इतरांचा विचार करणं हा त्यांचा स्वभाव असतो. दुसऱ्यांसाठी नेहमी चांगलं करण्याचा आटोकाट प्रयत्न ही मंडळी नेहमीच करताना दिसतात, परंतु त्याच्या बदल्यात इतरांनी यांच्याशी चांगलं वागावं अशी एक माफक अपेक्षा सुद्धा करतात आणि ती काही चुकीची नाही. पण यामुळे समोरच्याने तसं न वागल्यास मात्र तेवढ्याच दुःखी कष्टी होतात. आपण सर्वांचं करतो, परंतु आपल्यासाठी कोणी काही करत नाही या गोष्टीच्या सततच्या विचाराने मनावर मात्र परिणाम करून घेतात. त्यामुळे त्यांच्या मूळच्या आनंदी स्वभावावर स्वतःच काही वेळेला विरजण घालतात. जलतत्वाची राशी असल्यामुळे बऱ्याचदा भावनेच्या भरात वाहून सुद्धा जाताना दिसतात. यामुळे कर्तव्य व भावना यांच्या गोंधळात जरा अडकलेल्या दिसतात. कौटुंबिक जीवनाची आवड यांच्यामध्ये प्रचंड असते. त्यामुळे राशी उत्कृष्ट या राशीची मंडळी म्हणजे गृहिणी असतात. पाहुण्यांची उठबस करायला मनापासून आवडतं. कनवाळू, ममताळू आणि स्वच्छ मनाची ही कर्क राशी. त्यांच्यामध्ये अजून एक सुंदर गुणधर्म आढळतो, तो म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवूनच दाखवणे. राशी हळव्या स्वभावाची असली तरी तेवढीच करारीपणा, कणखरपणा या राशीच्या मंडळींमध्ये असतो बरं का. निश्चयीपणा, चिकाटी, अधिकार ग्रहण हे गुणधर्म सुद्धा परिस्थितीनुसार यांच्यामध्ये सहज उतरताना दिसतात. तसेच अत्यंत हिशोबी, काटकसरी स्वभावाच्या या व्यक्ती असतात. स्त्री तत्वाची राशी असून राजकारण करण्यामध्ये यांचा हात कुणीही धरू शकत नाही आणि म्हणूनच प्रेमळ स्वभाव ही त्यांची जरी ओळख असली तरी धूर्तपणा सुद्धा या राशीच्या मंडळींमध्ये तितकाच आढळतो. प्रत्येक राशीमध्ये जसे शुभ परिणाम आढळतात तसे चंद्र या राशीच्या कुंडलीमध्ये दूषित किंवा अशुभ ग्रहाने युक्त असेल तर काही दुष्परिणाम सुद्धा कर्क राशीमध्ये आढळतात. ते कोणते बरं? तर मानसिक चंचलता, स्वतःच्याच कल्पना साम्राज्यात रंगून जाणे, पोकळ डौल म्हणजे दिखावा दाखवणं, अति हळवेपणा, चिडचिडेपणा. परंतु यांच्या कुंडलीमध्ये चंद्र जर शुभ असेल तर दूरदृष्टी, व्यवहारीपणा, सत्वगुणी, सहनशील, क्षमाशील हे गुणधर्मही तितकेच सुंदर पद्धतीने आढळतात. करिअरचा विचार करता अभिनय, कला, क्रिएटिव्ह काम, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, मेडिकल, नर्सिंग, अध्यापक, शिक्षक, शिशुवर्ग चालवणं, ज्योतिष, रेकी किंवा हिलिंग, वास्तुशास्त्री, सेल्समॅन, झाडांची असलेली नर्सरी काळजी घेणं, अकाउंटिंग, गणिती तज्ज्ञ, हॉटेल मॅनेजमेंट किंवा त्या संदर्भातले असलेले कामकाज, तसेच नाविक, मेकॅनिक अशाही कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी होणारी ही कर्क राशी आहे. तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा यांचा वावर खूप चांगला असतो आणि जमही चांगला बसतो.
कायद्याचा अभ्यास करायला, एखादा NGO चालवायला सुद्धा यांना मनापासून आवडतं, यशस्वीही होतात. आरोग्याचा विचार या मंडळींचा करता सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन, छातीचे आजार, फुफ्फुसांचे आजार, त्याचबरोबर मानसिक अनारोग्य, पाहण्यातील बदलामुळे होणारे आजार यांना फार सांभाळावेच लागतात. तसेच अचानक वजन वाढण्याचा धोका या मंडळींमध्ये असतो, अर्थात तो मानसिक तक्रारीमुळे निर्माण होताना दिसतो. योगा, मेडिटेशन यामधून या मंडळींना आपलं आरोग्य सांभाळायला खूप चांगली मदतही होते. आता आपण जाणून घेऊया ते म्हणजे कर्क राशीमध्ये येणाऱ्या नक्षत्रांबद्दलची माहिती. त्यामुळे ही राशी समजायला अजून मदत होईल. पहिलं म्हणजे पुनर्वसू नक्षत्र. पुनर्वसू नक्षत्रावर गुरु ग्रहाचा अंमल आहे, तर कर्क राशीच्या चंद्राचा सुद्धा अंमल आहे. ही मंडळी विशेष देवभाळी स्वभावाची असतात. आपला धर्म, धार्मिक भावना आणि आपल्या आध्यात्मिक गुरुवर यांची नितांत श्रद्धा आणि विश्वासही असतो. यांची राहणी साधी असून विचार मात्र उच्च कोटीचे असतात. आपल्या कुटुंबासाठी पूर्णपणे समर्पित भावना ठेवणारे असतात. सत्यप्रिय, न्यायप्रिय असणारी ही मंडळी. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये नेहमी समाधानी राहण्याचा यांचा स्वभाव असतो. प्रभू रामचंद्रांचा जन्म कर्क राशीतल्या याच नक्षत्रात झालाय, पुनर्वसू. यावरूनच या नक्षत्राचा गुणधर्म सुद्धा आपल्याला समजायला जरा जास्त सोपं जातं. ही मंडळी नेहमी शांत, धीरगंभीर, प्रसन्न, सहनशील, संतोषजनक, सदाचारी, सौम्य स्वभाव आणि परोपकारी स्वभावाचे असतात. आपल्याकडील धनाचा संचय न करता असलेलं धन, पैसा इतरांसाठी खर्च करणं, इतरांना आर्थिक मदत करणं, यासाठी हा धनाचा वापर करतात आणि याचमुळे यांना समाजात नेहमी प्रतिष्ठा आणि मानसन्मान सुद्धा मिळतो. अर्थात काही वेळेला याचाच गैरफायदा काही लबाड आणि धूर्त माणसं घेऊन यांना फसवतात सुद्धा. या मंडळींसाठी हॉटेल व्यवसाय, कलेशी संबंधित कार्यक्षेत्र, लेखन, प्रकाशन, पुस्तक विक्री, धार्मिक कार्य, प्रवचनकार, कीर्तनकार, शिक्षक, प्राध्यापक, वकील, न्यायाधीश, समाजसेवक, NGO चालवणं अशा कार्यक्षेत्रामध्ये प्रगती साधायला, करिअर करायला वाव असतो. कोणत्याही विषयात लोकांना प्रशिक्षित करणं, मार्गदर्शन करणं यांच्यामध्ये ही मंडळी जात्याच हुशार समजली जातात. लोकांना मार्गदर्शन करणं, समुपदेशन म्हणून सुद्धा यांची कामगिरी यशस्वी ठरते. आरोग्याचा विचार करता वजन वाढणं आणि वाढणाऱ्या वजनामुळे होणारे शरीराचे आजार यांना सांभाळावे लागतात. यामध्ये दुसरं नक्षत्र येतं पुष्य. पुष्य नक्षत्राचे 4ही चरण कर्क राशीमध्ये येतात. याला नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं. या नक्षत्रावर शनी ग्रहाचा प्रभाव आणि कर्क राशी स्वामी चंद्राचा प्रभाव आहे. तर या नक्षत्रातली देवता आहे गुरु. हे देवगणी नक्षत्र आहे. याचं नामाक्षर आहे हु, हे, हो, डा. कठीण आणि अभ्यासपूर्ण परिश्रम करून हाती घेतलेलं काम पूर्णत्वाला घेऊन जाणं हा या नक्षत्राचा स्थायी स्वभाव. नवनवीन कामं शोधून काढणं आणि ते काम नाविन्यपूर्ण पद्धतीने पूर्ण करणं. थोडक्यात काय तर सदैव कामामध्ये मग्न राहणं, स्वतःला कामात बुडवून घेणं या मंडळींना आवडतं. मात्र यांचं कोणतंही काम कधीही सहजतेने पूर्ण मात्र होत नाही. बऱ्याच अडचणी यांना त्यासाठी सामना करावा लागतो, कारण शनी ग्रहाच्या अंमलाखाली हे नक्षत्र येतं. परंतु हे नक्षत्र कठीण परिस्थितीमध्ये हार मानणारे नसून त्या कठीण व विरोधी परिस्थितीमध्ये कष्ट आणि हुशारीने ते काम पूर्ण करण्याकडे, नवीन मार्ग शोधण्याकडे यांचा कल राहतोच. या नक्षत्राचं जातक म्हणजे व्यक्ती ही हुशार, उत्तम कल्पनाशक्ती, उत्तम नियोजनकार, कष्टाळू स्वभावाची असतात. आपली हिंमत कधीही न हरणारी असतात. निराशा, आळस यांच्या स्वभावामध्ये नसतोच. कोणत्याही प्रकारची नकारात्मकता यांच्यावर कधीच प्रभाव नाही टाकू शकत. अत्यंत बुद्धिमान स्वभावाची ही मंडळी असतात. बुद्धीच्या विषयामध्ये कधीही दुसऱ्यांवर विसंबून राहत नाहीत. यांचं वाक्चातुर्य फार प्रभावी असतं. आपल्या प्रभावी बोलण्याने समोरच्या व्यक्तीला नेहमीच जिंकून घेतात. मात्र हळव्या स्वभावामुळे एखाद्या गोष्टीच्या तळाशी मात्र जरा जास्त रमतात, पण तितक्या पण तळाशी जात नाही. त्यांचा स्वभाव राजकारण मात्र चांगलंच मुरलेलं असतं. त्यामुळे स्वतःच्या काही स्वार्थासाठी सुद्धा ही मंडळी आपल्या बुद्धीचा वापर करतात आणि समोरच्या व्यक्तीबरोबर तेच बोलतात ते जे त्या व्यक्तीला हवं असतं. राजकारणात यामुळे काही वेळेला आपल्या स्वार्थासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या नीतींचा वापर करण्यास या नक्षत्राची मंडळी मागे पुढे पाहत नाही. परंतु त्याचबरोबर या जातकांना लोकांना मदत करायलाही फार आवडतं. परंतु कोणालाही 10 रुपयाची मदत केली तर त्याकडून 100 रुपये कसे मिळवायचे याचे संपूर्ण उपजत ज्ञान मात्र यांच्याकडे असतं, हेही तितकंच खरं. म्हणजेच आवळा देऊन कोहळा काढणं ही म्हण या मंडळींच्या बाबतीत योग्य लागू पडते. पूर्ण यश मिळवण्यासाठी स्वतः स्वभावामध्ये जिद्द असते.
चंद्राचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे स्वभाव फार चंचलही असतो. भिन्न लिंगी व्यक्तिमत्वाबद्दल आकर्षण ह्या मंडळींमध्ये फार प्रभावी असते. चांगलं राहणं, लांब लांब फिरायला जाणं यांना फार आवडतं. विशेष करून थंड हवेच्या ठिकाणी राहायला किंवा प्रवास करायला यांना बऱ्यापैकी आवडत असतं. चंद्राच्या स्वराशीमध्ये चंद्र बलवान आणि शुभ असतो. याच राशीमध्ये पुष्य नक्षत्र येतं. शिवाय हे देवगणी नक्षत्र असल्यामुळे फारच शुभ नक्षत्र मानलं जातं. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचं काम या नक्षत्रामध्ये करण्याचा प्रघात आहे. शिवाय गुरुवारी हे नक्षत्र आले तर त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात. ज्या योगावर सोन्याची तसेच कोणत्याही मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं फार शुभकारक मानलं जातं. ज्यामध्ये आपण पोषण करण्याची गुणवत्ता असते अशा क्षेत्रामध्ये यांना विशेष लाभ असतो. उदाहरणार्थ हॉटेल व्यवसाय, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, अन्नधान्य अशा पदार्थांची विक्री करणं, दुग्ध व्यवसाय, डेअरी प्रॉडक्ट्स, पाण्याशी संबंधित व्यवसाय, तसेच सेवा करणं म्हणजे वृद्धाश्रम, NGO चालवणं, लहान मुलांचे अभ्यास वर्ग, शिशु वर्ग घेणं, शिक्षक, प्राध्यापक, नर्सिंग, चॅरिटेबल ट्रस्ट चालवणं अशा कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा यांना विशेष चांगलं यश मिळतं, प्रसिद्धी सुद्धा मिळते. शनी, गुरु आणि चंद्राचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे एकाच वेळी समाजसेवा, राजकारण ही क्षेत्र सुद्धा यांना चांगला नावलौकिक मिळवून देतात. तर त्याचबरोबर धार्मिक क्षेत्र व बांधकाम क्षेत्राशिवाय या मंडळींना चांगलं यश देतं. आरोग्याचा या मंडळींचा विचार करता वजन वाढणं, हाडांचे आजार, कॅल्शियमची कमतरता, डोक्यावरचे केस जाणं, कफाचा आजार, सर्दी, खोकला, ताप, वाढत्या वजनामुळे होणारे मधुमेह, ब्लड प्रेशर, हृदयविकाराचे आजार मात्र सांभाळावे लागतात. यानंतर तिसरं नक्षत्र येतं आश्लेषा. या नक्षत्राचे सुद्धा चारही चरण या राशीमध्ये येतात. या नक्षत्राचे चारही चरण कर्क राशीमध्ये येतात आणि या नक्षत्राचा स्वामी ग्रह बुध आहे. कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे आश्लेषा नक्षत्रावर बुध आणि चंद्र या दोघांचाही प्रभाव फार असतो. या नक्षत्राची देवता सर्प आहे. तर चिन्ह कुंडली मांडून बसलेला सर्प. सर्पाप्रमाणे यांच्या स्वभावात सुद्धा एक प्रकारची गूढता असते. यांच्या स्वभावाचं आकलन पटकन सामान्य समोरच्या माणसाला होत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात भय निर्माण करणारं हे नक्षत्र आहे. कारण याच नक्षत्रामुळे ज्योतिषशास्त्रात गंडांतर योग होतो आणि याचा नक्षत्राचा गण हा सुद्धा राक्षस गण आहे. त्यामुळे या नक्षत्रावर जन्मलेल्या बालकाची, जातकाची त्याला पुढील आयुष्यात त्रास होऊ नये म्हणून या योगाची, नक्षत्राची शांती केली जाते. तसेच कोणताही अदृश्य शक्तीचा त्रास कमी होण्यासाठी या जातकांनी नेहमीच ओम अनंत नागाय नमः या मंत्राचा जप आवर्जून रोज करावा. दर सोमवारी तर 11 वेळा नवनाग स्तोत्राचा जप सुद्धा या सोबतीला करावा. या नक्षत्राचं नामाक्षर डी, डू, डे, डो हे आहे. या नक्षत्राच्या वर बुध ग्रहाचा नकारात्मक प्रभाव जास्त असतो. समोरच्या माणसाला धोका देण्याचा स्वभाव या बुध ग्रहामुळे या जातकामध्ये दिसण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कर्क राशीच्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीमध्ये जर बुध ग्रह असेल तर आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांना फसवण्यात या नक्षत्राच्या व्यक्ती फार पुढे असतात. षडयंत्र रचण्यात पटाईत असतात. आपल्या संमोहनकारी मनमोहक बोलण्याने समोरच्याला आपलंसं करून घेण्यात पटाईत असतात. बोलण्याचं चातुर्य यांच्यामध्ये फार सुरेख असतं. हिप्नॉटिझम करण्यामध्ये ही मंडळी त्यामुळेच प्रभावी ठरतात. यामुळे दुसऱ्याचा विश्वास संपादन करण्यात ही मंडळी यशस्वी सुद्धा होतात आणि जगासमोर त्यांच्या वागणुकीतून यांच्या फक्त चांगला चेहरा जो दिसतो, येणारं संकट ओळखण्यात ही मंडळी पटाईत सुद्धा असतात. यांचा पारलौकिक शक्तीचा अभ्यास फारच चांगला असतो. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा यांचा स्वभाव असतो. त्यामुळे राजकारणात यांच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. यांची वाकपटुता वाखाणण्यासारखी असते. आपल्या वाणीने समोरच्याला लगेच जिंकू शकतात किंवा म्हणूनच राजकारणात ही मंडळी यशस्वी होताना दिसतात. पत्रिकेत बुध ग्रह मात्र शुभ पाहिजे. तसेच कोणत्याही गोष्टीचा व्यापार उद्योगासाठी यशस्वीपणे पुढे सरकतात. समोरच्या व्यक्तीकडून जोपर्यंत लाभ आहे तोपर्यंत त्या व्यक्तीबरोबर असलेले संबंध अत्यंत घनिष्ठ आणि दृढ असतात. किंबहुना तसे संबंध ही मंडळी जाणीवपूर्वक ठेवतात. नोकरीपेक्षा व्यवसायात यांना जास्त यश असतं. लेखन कार्य, संमोहनशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, राजकारण, अभिनय, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन्स, ॲडव्हर्टिजमेंट्स, मल्टीमीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट्स अशी क्षेत्र यांच्यासाठी हमखास यश देणारी ठरतात. कीटकनाशक, विषारी द्रव्य,
कोणत्याही पद्धतीचे केमिकल्स, उदाहरणार्थ दारू, पेट्रोलियम पदार्थ, सिगारेट, गांजा, अफू यासारख्या व्यवसायात सुद्धा ही मंडळी यशस्वी काम करू शकतात, लाभ मिळतो. तसेच मानसशास्त्र, संमोहनशास्त्र, योगशास्त्र यांच्या बरोबरीने सध्या जो प्राण्यांना शिकवण्याचा किंवा प्राण्यांशी संवाद साधण्याचा ट्रेंड सुरू आहे, त्यामध्ये सुद्धा या मंडळींना चांगलं यश मिळतं. तसेच बुधाचा प्रभाव असल्यामुळे साहित्य, लेखन, पर्यटन, कुरिअर, टेलिकम्युनिकेशन, भाषेचा अभ्यास, भाषा तज्ज्ञ, मीडिएटर, पत्रकारिता, वस्त्रनिर्मिती, गाईड, मध्यस्थ, एजंट ही क्षेत्र सुद्धा या मंडळींसाठी उत्तम समजली जातात. गूढ विषयामध्ये सुद्धा यांना चांगली प्रगती करता येते आणि यांच्या आरोग्याचा विचार करता घशाचे आजार, फूड पॉयझनिंग, थ्रोट इन्फेक्शन, थायरॉइड, हातापायाला मुंग्या येणं म्हणजे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स, नजरबाधा, नसांचे आजार यांची शक्यता या लोकांमध्ये असते, म्हणून अवश्य काळजी घ्यावी. मंडळी, अशी ही कर्क राशीची संपूर्ण समग्र माहिती आपल्याला कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्याकरता शेअर सुद्धा करा आणि लाईक करायला विसरू नका. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी चैतन्य लहरी यामध्ये विविध देवदेवतांची स्तोत्र आणि मंत्र, त्याचा वापर कसा करावा या माहिती सकट ह्या पुस्तकात दिलेला आहे. 330 रुपये फोन पे करून आपल्या संपर्क नंबरवर 9892156163 हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या नंबरवर फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आणि अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक 151 रुपये फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच आपल्याला ज्योतिष किंवा वास्तू विषयामध्ये आमच्याकडून सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असल्यास, अर्थात हे ऑनलाईन पद्धतीने आम्ही देत असतो, आपणही हे मार्गदर्शन घेण्याकरता आमच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता. 9892156163 हा नंबर आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. तसेच मंडळी, विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र आणि आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा वाढवणारे हे धूपदीप पात्र याची सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष, गणेश सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र अशी विविध यंत्र मागवण्याकरता अवश्य आपण कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून माहिती घेऊन नंतर आपली ऑर्डर बुक करू शकता. मंडळी, पुढच्या भागात भेटूया सिंह राशीबद्दलच्या अशाच विस्तृत माहितीसाठी. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.